आणि ह्याच्या पुढे हा एक घर, ह्याच्या पुढे एक घर फक्त, इथून पुढे पण एकच घर असा, तो लास्ट तिकडचा घर. नंतर मग ही घरं तर पुन्हा एकदा सगळं तुम्हाला रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही निघालोय काय आणायला, काय आणायला जातो आपण? होळीचा मधला खांब. होळीचा मधला खांब. तर परत तेच चेहरे, परत तेच चेहरे सगळं वैताग. आमच्यामध्ये सर्वात सुशिक्षित माणूस आराध्य नरेश मांदारे. टॅन म्हणजे काय ते पण नाही माहिती. टॅनिंग म्हणजे काय त्याला ते माहिती नाही. हे माहिती आहे. उद्याला उंद्या फोर व्हीलर. हा जिथं लागलेले आहे तू. खाल्ला आता बघू देत तरी. खाली गेला रे तो, वरतीच होता. तो लहान मुलांच्या ह्याच्यानुसार बांधलेला आहे. आता डायरेक्ट मागच्या तो तुला बसायचंय? बांधायला हे त्याला बसायचंय. शिकलेलं बसतात. सुपारी, नारळ. नारळाचा मेन लोटा व्हायचं टेन्शन नाही. जेवढे हे छोटे ना ते चांगले खाऊ देतात. इकडे पाय ठेव, इकडे पाय ठेव आणि इकडे डोकं कर. अरे तसंच करतात हे बसायचं. अरे हा बघतोय असं फिर 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 ना. हा झोपतोस कसा. टायमिंग आले. आता नीट राहील, आता नीट राहील, आता नीट राहील, आता नीट. अरे कसा बसलेला पडशील. हा पाय थांब, पाय थांब. हा पाय तिथे टाक, तिथे टाक. आता ती फाकव. बस बस त्याच्यावरती. हा डोकं टेक. आता हे पाय पुढे ठेव. हा होत नको टाकूस पाय. मजा येते. अशी जाळी घे. हा आता डोकं टेक, आता टेक, आता टेक. आता झोपा झो रे झो. झालं ना आता पद्धती. आता डोका टेक तर पूर्ण. डोका टेकून झोप ना निवांत एकदम. गुड्डू पॅन घाण झाली. आलो होते गुड्डू स्वतःची झोप सगळं बनवतो. आम्हाला काय घालूच नाही लागत. तिथे तयारी होईपर्यंत फोटोशूट चालतोय. आम्ही इथं फोटोशूट चालू आहे. तर चला निघालो आम्ही हळकुंड, म्हणजे जो आपल्या साईडला माड बोलतात ते मधलं मोठं झाड लाकूड आणायला.
चला इकडे बा तर आता निघालो आम्ही वाडकऱ्यांसोबत जाऊया आपण. काय कसं होतं सगळा प्रोग्राम तुम्हाला पण दिसेल आणि मला पण कळेल आणि माझ्यासोबत ह्याला पण कळेल. आता चाललोय होळीची लाकडा मेन लाकूड असतो हा होळीचा. आजी अळकुंड मेन बोलली. खांब असतो होळीचा. त्या भोवताली सर्व म्हणजे पेंडा वगैरे रचून त्याची होळीचा तो खूप लांबच्या लांब लाकूड असतो. तो लाकूड आणायचा चालला. तर चला जाऊया आता. गावातले सगळे आहेत. साईल उड गेला. बाणपत्री रे बाणपत्री आमच्या होळीला सोन्याची छत्री. वा, 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 वा. होळी निमित्ताने ह्या मंडळी खांबासाठी सर्व मंडळी आलेले आहेत. त्यांचा हातपाय सांभाळ त्यांना केले कमल वलकत दे आणि कुणाचा हात बोट लागू देऊ नये आणि आनंदाने सर्व कार्य होऊ दे. सोमदाय महादेव
आली मंडळ मुंबई खरसई मंडळाचे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री विपुल माळी साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकार्यकर्ते माजी अध्यक्ष नथुरामजी माळी साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचबरोबर मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री कृष्णा पैर साहेब आणि त्यांचे सहकार्यकर्ते, त्याचबरोबर मुंबईचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आजच्या या होळी उत्सव सणामध्ये सर्व उपस्थित असलेले गाव कार्यकर्ते, गाव सदस्य, त्याचबरोबर मुंबईवरून आले सर्व सदस्य, सर्वप्रथम सर्वांच्या या होळीच्या सणानिमित्त सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा. मला वाटते आज या गावाच्या रीतिरितीप्रमाणे प्रत्येक वाडीला 6 वर्षानंतर आपल्याला पाळी येते. ती मला वाटते हा 2026 हा मान आपल्या ठममधल्या आणि मंडळाला मिळाला आहे. आणि मला वाटतं आपण जिथून आपल्याला समाजाची पाळी आलेली आहे तिथपासून आपण चांगल्या इथे समाजाचं कामकाज करत आहोत. आणि मग दसरा असो अन्य काही तिकडे छोटी मोठी जी कामं असतात त्या गाव पातळीवर चांगल्या प्रकारे आपले कार्यकर्ते आणि त्यांचे सदस्य चांगल्या प्रकारे करतात. त्यानंतर मला वाटते हा होळी सण हा खूप मोठा सण असतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना उपस्थित राहणं सण आनंदाने आपला साजरा करायचा असतो. मला वाटते आपण पहिल्या होमापासून ते आपले मग ते खेलगडी बाहेर ज्या गावात जातात, बनोटी म्हणा, आगरवाडा म्हणा, ह्या ठिकाणी मला वाटते गाववाल्यांचा चांगला तिथे मला वाटते तिथं कामकाज तिथं होत असतो. आम्ही मुंबई मंडळ फक्त नाममात्र आपण तिथं त्यांना सहकार्य करायला येतो, परंतु जास्त मेहनत या गाववाल्यांची असतं. सर्वप्रथम त्यांचा गाववाल्यांचा मुंबई मंडळाच्या हार्दिक सर्वांनी टाळ्या त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचनंतर मला वाटते आपला जो कालचा खेलगडीचा आपला खेळ झाला आगरवाड्याला, मला वाटते असंख्य बहुसंख्याने आपण सदस्य कार्यकर्ते उपस्थित होतात. आणि जो काय रात्रीचा आपण खेलगडी आपण जो आनंदाने साजरा केला आणि गावाला एक चांगल्या प्रकारे आपण तिथे एक त्याला उपदेश दिला की आपण नियमितप्रमाणे जो तिकडचा आगरवाडचा खेळ खेळून मोठे 7:30-8च्या दरम्यान आपण त्या स्थानावर तिथे आलेलो आणि कार्यकर्ते यायच्या आत आपण मंडळी आपली तिथे हजर राहिली आणि त्याची सुद्धा तिथे आपल्याला आभार मानले की खरोखरच वेळेवर तिथे आज ती मंडळी आली. तर याच्या पाठी सर्व मला वाटते आपलं जी स्थानिक मंडळी आहेत आणि जी मेहनतीने तिथे काम करतात त्यांना सगळं श्रेय जाते. आणि मला वाटते आताच काल आपण जो खेलगडी जो खेळला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपण म्हणतात ना एन्जॉय म्हणून आपण इथे खेळ सगळ्यांनी खेळलेला आहे आणि आनंदाने तो आपण पार पडलाय. त्याच्यानंतर मला वाटते हा पहिला मोठा होम मला वाटते आजच्या दिवशी मला वाटते आपली गावाची परंपरा आहे, जंगलामध्ये जाऊन आपण जो खांब बघितलेला असतो तो घेऊन आपण वाजत गाजत आपल्या स्थानेवर जायचं असतं. आणि मला वाटते तो जो खांब आहे तो आपला रमेश महादेव माळी साहेब यांच्या आपण जागेमध्ये होता आणि त्यांनी तो दिलेला आहे. खरोखर सहकुशीने दिलेला आहे, काही मोबदला न घेता. तर दोन्ही गाव मंडळ आणि मुंबई मंडळाच्या वतीने खरोखर त्यांचं सुद्धा आपण सर्व टाळ्या त्याचबरोबर मला वाटतं की आमचे वाजंत्री आहेत, पाच पाटील आहेत, गावचे जे काही मानकरी आहेत ते ह्या आपल्या यजमान मंडळाच्या पाठीशी उभे आहेत आणि त्याला घेऊनच आपल्याला हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. आणि मला वाटतं आता जो आपला हा खांब आहे तो आपण आनंदाने खेळीखेळीच्या वातावरणामध्ये तिथं थोडा जागा वाटते थोडी कमी असल्यामुळे जशी आपल्याला वाट बेल तयार असतात आपल्या स्थानेपर्यंत वाजत गाजत आणि आनंदाने तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि वाटतं आणि उद्याचा जे आपला महत्त्वाचा जो आहे पालखी मिरवणूक त्याची मला जो सूचना आपले दोन्ही अध्यक्ष आहेत त्याने मंडळाचे कार्यकर्ते नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आणि त्याच्यानंतर खास एक सूचना आहे की मला वाटतं आपण जो घोडे खेळण्याचा खेळ आहे तोही आपल्याला आनंदाने साजरा करायचा आहे. तिथे कोणालाही मला वाटते हात पाय आपल्याला लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि बाकीचे जी सूचना आहेत ती मला वाटते आपले दोन्ही अध्यक्ष देतील. मला तुर्ता दिल सांगतो. सोमजाई माते की जय.
तर आत्ता तुम्ही बघताय तर हा रस्ता एकदम बघू शकता तुम्ही कसा आहे. त्याचं एक चांगलं म्हणजे एकत्र येऊन होळीचा सण कसा साजरा करायचा. जो माड आहे जे मेन मोठी होळीचं ते मधलं जे लाकूड असतं ते कशा प्रकारे सगळे गावकरी एकत्र येऊन नेत आहेत. तुम्ही रस्ता बघताय काय कसा आहे तो. आणि ह्या रस्त्यातून आता सगळा हा मोठा माड आहे तो आणतायत. सणाला वयाचं भान नाही. लहानापासून ते तुम्ही ते वयस्कर म्हणजे म्हातारे आजोबा पाहू शकता. आणि आता गावातली सगळी तरुण पिढी तो माड घेऊन येत आहेत. काहीच दिवस असतात, काहीच असे क्षण असतात जेव्हा गावातले हे सगळे ग्रामस्थ गावकरी हे असे एकत्र येतात. म्हणजे होळी, शिमगा असो किंवा गणपती असो किंवा कुठली जयंतीने असो, पण ही मजा एक वेगळीच असते. आल्या 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 आणि आज जरा थांबले चहा नाश्त्यासाठी. बिस्किट आणि चहाचं वाटप होत होतं.
काढू आणि काल रात्री तिथून होळी जाळलेली आणि त्याच्यानंतर ते खेळायला सुरुवात झाली आहे तिथं पण आलो